नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पूजा पासले आपलं अभ्यास मित्र परिवारामध्ये सर्वांचं स्वागत आहे। 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये आपण मॅथ्स रिझनिंगची नवीन सिरीज घेऊन येत आहोत। आपण या सिरीज मध्ये मॅथ्स आणि रिझनिंगचे मिक्स क्वेश्चन घेणार आहोत। यामध्ये आपण सर्व बेसिक टू ॲडव्हान्स पर्यंतचे सर्व क्वेश्चन आपण मिक्स पद्धतीने कव्हर करणार आहोत। तरी सर्वांनी YouTube लाईव्ह वरती हे सिरीज पाहायची आहे। 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये आपण ही सिरीज चालू करणार आहोत। तर चला पाहूयात आपण पहिला क्वेश्चन। पहिल्या क्वेश्चन मध्ये काय म्हटले बघा, d इज इक्वल टू 4, कॅट इज इक्वल टू 24 असेल तर लायन इज इक्वल टू किती असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर बघा काय म्हटलंय, d इज इक्वल टू 4। बघा आपण ABCD असं लिहून घेतलं तर ABCD अल्फाबेटिकल जे आहेत अल्फाबेट्स आहेत, आपण त्याला 1 2 3 4 असं नंबरिंग देऊन घेतलेलं आहे। तर d साठी इथं बघा 4 येते। ओके, तर आपल्याला हा कोड आपल्याला डिकोड करायचा आहे। तर कॅट साठी काय असेल असं आपल्याला काढायचं आहे। आपण लिहून घेऊयात कॅट इज इक्वल टू त्यांनी काय दिलंय 24। तर आता हे 24 कसं आलं ते आपण पाहणार आहोत। जसं की डी साठी 4 आहे, तसं सी साठी काय तर 3 असं आहे। तर ए साठी काय तर 1, टी साठी काय टी साठी आहे 20। जर या सर्वांची ऍडिशन केली तर बघा येतंय 24। म्हणजे या कोड मध्ये काय दिलेलं आहे तर सर्वांची ऍडिशन केली तर त्याच्या समोर येणारा नंबर हा 24 आहे कॅटच्या बाबतीत। तर लायनच्या बाबतीत काय असेल ते आपल्याला पाहायचं आहे। लाइन इज इक्वल टू काय असे विचारले। आता आपल्याला फक्त एल साठी काय आहे ते पाहायचं आहे। एल साठी इथे काय आहे 12, आय साठी काय आहे तर 9, प्लस ओ साठी काय आहे 15 आणि एन साठी काय आहे पहा तर 14। तर या सर्वांची बेरीज केली तर लायन इज इक्वल टू काय हे आपल्याला मिळणार आहे। तर या सर्वांची बेरीज करून पहा, उत्तर येईल 50। करून पहा याची बेरीज। तर आपला ऑप्शन क्रमांक 1 आहे 50। ओके, सोपा आहे बघा मित्रांनो। या क्वेश्चन मध्ये आपण डायरेक्ट उत्तर काढू शकतो। असे क्वेश्चन आपल्या हातचे मार्क्स असतात। एकदम सोपा आहे। आपल्याला सर्वांना अल्फाबेट्स तर माहिती आहे, त्यांना नंबरिंग करून घ्यायची। फक्त जो कोड दिलेला असतो तो डिकोड करून घ्यायचा आणि क्वेश्चन मध्ये काय विचारलंय त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायच्या, डायरेक्ट उत्तर मिळतं। चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात। पुढचा क्वेश्चन आहे घड्याळाचा क्वेश्चन आहे बघा। काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये, आपण पहिल्यांदा क्वेश्चन वाचून घेऊया। जेव्हा घड्याळ 11:20 दाखवते तेव्हा घड्याळाच्या 2 काट्यांमधला कोण कितीचा असतो। तर त्यांनी ना मिनिट काटा आणि जो तास काटा आहे यांच्यामध्ये जो कोण तयार होतो तो कितीचा असतो हे विचारलेलं आहे। तर त्यांनी वेळ काय दिलेली आहे तर त्यांनी वेळ दिलेली आहे 11:20। तर या दोन्ही ह्याच्यामध्ये 11 आणि 20 म्हणजे 11:20 हा आपला, आपण जर घड्याळ काढलं तर ठीक आहे, घड्याळ काढायची काही गरज नाही, आपण फॉर्म्युलेने डायरेक्ट सोडवू शकतो। 11:20 याच्यामध्ये होणारा कोण कितीचा असतो हे आपल्याला काढायचंय। 11 वरती काय असणार आहे आपला अवर एंड असणार आहे। 20 मिनिटं म्हणजे हे आपण मिनिट साठी यम लिहून घेऊया। आता कोण काढण्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला आहे बघा, आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा। या फॉर्म्युला वापरला की आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकतो। तर हा फॉर्म्युला सर्वांनी लक्षात ठेवून घ्या, नोट करून घ्या। 11/2 m - 30 h। बघा आपल्याकडे m आहे म्हणजे मिनिट पण आहेत आणि काय तर h पण आहे। h म्हणजे काय अवर पण दिलेला आहे। तर आपल्याला फक्त व्हॅल्यू पुट करायचे आहेत बघा। आपला m काय म्हणजे मिनिट किती आहेत तर 20 - 30 आणि अवर किती तर 11 अवर। ठीक आहे, फक्त कॅल्क्युलेशन करायचंय, हे सोडून घ्यायचंय, दोन्ही डायरेक्ट भाग जातो।
ठीक आहे, कॅल्क्युलेशन. तीनशे 30 मधून 110 वजा करा. आपलं उत्तर तर मायनस मध्ये येणार आहे मित्रांनो. ठीक आहे, जेव्हा पण आहे ना उत्तर आपलं मायनस मध्ये येईल त्याला आपण प्लस समजायचं. ते कसं समजायचं, काय समजायचं ते आपण आहे ना जशी जशी आपली सिरीज पुढे जाणार आहे तसं तसं आपण आणखी क्वेश्चन घेणार आहेत. आपण आज फक्त हा डेमोसाठी क्वेश्चन घेत आहे. तर आता या फॉर्म्युलेपुरतं एवढं लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा उत्तर हे निगेटिव्ह येईल तेव्हा आपण इथे याला काय म्हणायचं तर पॉझिटिव्ह मानायचं. आता अँगल, आता मला एक सांगा, घड्याळाचा जो पूर्ण अँगल असतो तो कितीचा असतो, तर तो असतो 360 डिग्रीचा. मग आपण 360 मधून काय मायनस करायचं तर 220 मायनस करायचं, म्हणजे आपल्याला त्यांच्यामधला कितीचा कोण येणार आहे, किती यांच्यामधला कोण कितीचा आहे तो आपल्याला मिळेल. तर काय करा, 360 मधून मायनस करा 220. ठीक आहे, कितीचा अँगल आला 140 डिग्री. ओके, आपल्या ऑप्शन मध्ये 140 डिग्री कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक 3 140 डिग्री. सोपा आहे हा फॉर्म्युला, लक्षात ठेवा, डायरेक्ट तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचणार. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा क्वेश्चन काय म्हटलंय, खालील मालिका पूर्ण करा. आता इथे त्यांनी एक मालिका दिलेली आहे पहा, ती आपल्याला पूर्ण करायची आहे. आपण लिहून घेऊयात 12, 19, 33 आणि 61. तर आता बघा ह्या दोन्ही मध्ये जास्त डिफरन्स दिसत नाहीये, म्हणजे इथं नक्कीच काही मल्टिप्लिकेशन वगैरे नसणार आहे. मल्टिप्लिकेशन असेल तर नेक्स्ट येणारी संख्या ही खूप मोठी असते. इथे एक तर फरक असेल किंवा एडिशन असेल. आता समजा आपण यातला सबस्ट्रॅक्शन केली तर इथे येणारा फरक किती आहे, तर आपण 19 मधून 12 घातले तर किती येतात, 7चा फरक आहे. तर 33 मधून आपण 19 मायनस केले तर मायनस करून पहा येईल यांच्यामधला फरक 14. म्हणजे बघा इथं काहीतरी फॉलो होतीये का, सिरीज फॉलो होते का, पॅटर्न फॉलो होतोय का, तर बघा इथं पॅटर्न फॉलो होतोय. 7 2 14, 7 3 21. आता आपण समजा 7चा पाडा कंटिन्यू होतोय का आपण ते पाहूया. 7 3 21 येतोय का, तर मग ह्या दोघांमधला फरक 21 आला पाहिजे. नाही, तर इथं 21 नाही येते तर 28 येते. तर मग आता बघा की इथे 28 येते, 21 तर येत नाहीये. तर मग अजून एक पॅटर्न काय फॉलो होतोय तिथे बघा, तर 14 2 इथं काय होतंय 14 2 28, 7 2 14, 14 2 28. तर आता पुढे काय व्हायला पाहिजे तर 28 2 व्हायला पाहिजे. म्हणजे इथली जी संख्या येणार आहे, पुढची जी संख्या येणार आहे त्यांच्यामधला फरक काय आला पाहिजे तर 28 2 आला पाहिजे. 28 मल्टिप्लाय बाय 2 केलं तर 28 गुणिले 2 केलं तर आपल्याला बघा इथं 56 येते बघा, 56. म्हणजे ही इथं जी संख्या येणार आहे ती संख्या आणि 61 मधला फरक हा आपला किती आला पाहिजे तर 56 आला पाहिजे. तर आपली ही संख्या काढण्यासाठी आपण काय करणार तर 61 मध्ये 56 आपण ऍड करूयात. काय येते ती संख्या तर 117 येते. तर इथे त्यांनी दोन संख्या काढायच्यात बघा आपल्याला पुढच्या. आपली एक संख्या आपल्याला भेटलेली आहे, पुढची काढायची. इथं पण सेमच पॅटर्न फॉलो होणार. आपण काय करणार 56 दोन्ही करणार. 56 दोन्ही काय येईल ते पाहणार आपण. 56 दोन्ही काय येणार तर 112. ओके, 112 आलं. म्हणजे येणारी जी पुढची संख्या आहे तर त्यांच्यामधला आणि 117 मधला हा सबस्ट्रॅक्शन केल्यावर किती आली पाहिजे तर 112 ही आली पाहिजे सबस्ट्रॅक्शन. तर येणारी संख्या कोणती, ही येणारी संख्या काढण्यासाठी आपण काय करणार बघा 117 मध्ये आपण 112 ऍड करूयात. तर काय येते 229. आपल्याला इथे दोन्ही संख्या भेटलेल्या आहेत 117 आणि 229. तर आपल्या ऑप्शन क्रमांक किती मध्ये आहे ती संख्या तर ऑप्शन क्रमांक 2 117 आणि 229. सोपं आहे बघा. आपल्याला फक्त पॅटर्न चेक करून बघायचा की काय पॅटर्न होतोय. आपण अशा प्रकारच्या आणखी गणित, आणखी अशा मालिकेवाले क्वेश्चन आपण पुढच्या येणाऱ्या लेक्चर मध्ये बघणारच आहोत. तर चला पुढचा क्वेश्चन पाहूयात. हा क्वेश्चन आहे बघा आदला बदली, चिन्हाच्या आदला बदली वाला क्वेश्चन आहे. सोपा क्वेश्चन आहे. फक्त जे क्वेश्चन मध्ये जसं सांगितलंय तसं आपल्याला फक्त फॉलो करायचंय. काय म्हटलंय बघा क्वेश्चन मध्ये, जर x म्हणजे मायनस असेल
डिवाइड म्हणजे प्लस असेल, प्लस म्हणजे डिवाइड असेल आणि मायनस म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल, तर त्यांनी एक समीकरण दिले, त्याचं मूल्य काय होईल? आपण आधी समीकरण लिहून घेऊयात. हे समीकरण दिले, आपल्याला सोडवायचे, पण त्यातली जी चिन्ह आहेत त्यांची आपल्याला त्यांनी दिलेल्या क्वेश्चनच्या डिमांडनुसार आदला बदल करायचे आहे. तर काय म्हटलंय, प्लस म्हणजे काय म्हटलेलं आहे इथं बघा. प्लस म्हणजे म्हटलंय की डिवाइड असेल, तर आपण प्लसच्या ऐवजी डिवाइड लिहून घेऊयात. म्हणजे जसं क्वेश्चन मध्ये दिले तसं आपण आधी लिहून घेऊयात. ओके, आता परत काय तर मायनस आहे. मायनस म्हणजे काय म्हटलंय बघा इथं, तर मायनस म्हणजे त्यांनी मल्टिप्लिकेशन म्हटलंय. ठीक आहे, पुढे काय आहे डिवाइड. डिवाइड म्हणजे काय म्हटलंय बघा इथं, डिवाइड म्हणजे प्लस म्हटलंय. आणि मल्टिप्लिकेशन साठी काय दिलंय त्यांनी, तर मायनस दिलंय. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये जसं दिलंय तसे आपण चिन्हांची अदला बदल करून घेतलेली आहे. आता फक्त आपल्याला काय क्वेश्चन सोडून घ्यायचंय. तर असं समीकरण आल्यानंतर आपल्याला सर्वांना बॉडमॉसचा हा रूल माहितीये, तर आपण त्या रूल नुसार क्वेश्चन सोडून घ्यायचा. आपण शाळेमध्ये बघा शिकलेला आहोत बॉडमॉसचा रूल, हा सर्वांना माहितीच असेल. तर आपण त्यानुसार हा क्वेश्चन आपण सोडून घेणार. तर पहिल्यांदा आपण काय करणार, त्या रूल नुसार आपण डिवाइड करणार. नंतर काय करणार, आपण मल्टिप्लिकेशन करणार. परत आपण काय करणार, ऍडिशन करणार आणि लास्टला आपण काय करत आहोत, सबट्रॅक्शन करणार. काय आलं, 27 - 5. डायरेक्ट उत्तर येते बघा 22. सोपं आहे एकदम. तर आपल्या ऑप्शन मध्ये 22 कुठे, तर ऑप्शन क्रमांक 1 22 याचं उत्तर आलेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. काय म्हटलं हा क्वेश्चन, हा डायरेक्शनचा क्वेश्चन आहे. सोपा आहे, जसं क्वेश्चन मध्ये म्हटलं आहे तसं आपण तसं फॉलो करत जाऊयात. आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचणार. बघा क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, आपण पहिल्यांदा क्वेश्चन वाचून घेऊयात. बिंदू F हा बिंदू D च्या पूर्वेस 8 किलोमीटर आहे. बिंदू J हा बिंदू F च्या दक्षिणेस 4 किलोमीटर आहे. बिंदू K हा बिंदूच्या उत्तरेस 10 किलोमीटर आहे. बिंदू E हा बिंदू K च्या पूर्वेस 8 किलोमीटर आहे. आणि बिंदू L हा E च्या दक्षिणेस 6 किलोमीटर आहे. बिंदू E पासून F हा किती आहे? आपल्याला विचारले बिंदू E पासून F हा किती किलोमीटर दूर आहे आणि कोणत्या दिशेने आहे. दोन क्वेश्चन आहेत, किती दूर आहे आणि कोणत्या दिशेने आहे, दोन क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यासाठी आपण एक डायग्राम काढून घेऊयात. चला, तर काय म्हटलंय पहिलं, बिंदू F हा D च्या पूर्वेस आहे. आपल्याला सगळ्यांना ना बेसिक दिशा माहिती असल्या पाहिजे, त्यासाठी पण कोपऱ्यामध्ये ना दिशा आपण काढून घेऊयात. सर्वांना माहितीच असेल तरी आपण एकदा ड्रॉ करून घेऊयात. ही कोणती दिशा असेल, तर ही आहे पूर्व. पश्चिम, उत्तर आणि हे झालं दक्षिण. तर पहिल्या याच्यात काय म्हटलंय, बिंदू F हा D च्या पूर्वेस 8 किलोमीटर आहे. D, आता आपण समजा इथे D समजलं. D च्या पूर्व दिशा ही असणार आहे पूर्व दिशा. कोणता बिंदू आहे, तर F. 8 किलोमीटर आहे. ठीक आहे, परत म्हटलंय J हा बिंदू F च्या दक्षिणेस 4 किलोमीटर आहे. F ची दक्षिण काय झाली, ही झाली, तर किती, 4 किलोमीटर. ठीक आहे, आपण लिहून घेऊयात. परत काय म्हटलंय की K हा बिंदू J च्या, इथं J च्या पाहिजे होतं, J राहिलेला आहे बघा. बिंदू K हा बिंदू J च्या उत्तरेस 10 किलोमीटर आहे. J ची उत्तर दिशा हे, तर इकडे 10 किलोमीटर. समजा हे 4 आणि ह्याच्यामध्ये 6 किलोमीटर आपण ऍड करू, किती टोटल झालं, तर ते 10 किलोमीटर होतंय. तर इथं कोणता बिंदू म्हटलेला आहे त्यांनी, तर म्हटलेला आहे बिंदू K. ओके, परत काय म्हटलंय, बिंदू E हा K च्या पूर्वेस 8 किलोमीटर आहे. K ची पूर्व दिशा ही, K च्या पूर्व दिशेला 8 किलोमीटर कोणता बिंदू आहे,
तर 8 किलोमीटर आहे. ई हा बिंदू म्हटलेला आहे, 8 किलोमीटर आहे. ओके. आणि बिंदू यल हा ईच्या दक्षिणेस 6 किलोमीटर आहे. ईच्या दक्षिणेस, ईची दक्षिण दिशा त्याच्या दक्षिणेस 6 किलोमीटर हे आहे. बिंदू यल हा 6 किलोमीटर आहे. ठीक आहे. तर त्यांनी आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेलं काय आहे, ई पासून एफ किती. आता ई इथे आहे आणि एफ इथे आहे, तर आपल्याला डिस्टन्स कोणतं काढायचं आहे, म्हणजे अंतर कोणतं काढायचं, ई आणि एफ मधलं. ठीक आहे. आपल्याला इथे ना एक अँगल दिसतोय बघा, इथे एक 90 डिग्रीचा अँगल फॉर्म झालेला आहे आणि आपल्याला दोन्ही बाजू माहिती आहेत. जेव्हा दोन बाजू माहिती असतील आणि अँगल हा 90 डिग्रीचा असेल तर आपल्या सगळ्यांना माहितीये पायथागोरसचा प्रमेय माहितीये, आपण त्या प्रमेयानुसार उत्तर काढू शकतो. तर ठीक आहे, आपण पायथागोरसचा प्रमेय लिहून घेऊयात आणि त्यानुसार उत्तर काढूयात. ठीक आहे. मी थोडस हे इरेज करते किंवा इथंच ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करते. एक मिनिट. हायपोटेनियस इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. ठीक आहे. हा याचा फॉर्म्युला आहे. तर आपल्याला साइड 1 माहिती आहे, आपण आपली साइड 1 काय आहे, तर आपण समजा के ला साइड 1 समजूयात. प्लस साइड 2 आपण कशात समजूयात, के एफ ला साइड 2 समजूयात. ठीक आहे. आणि हायपोटेनियस आपला काय असणार आहे, तर ईएफ हा आपला हायपोटेनियस असणार आहे आणि आपल्याला ईएफ चीच व्हॅल्यू काढायची. तर ठीक आहे, व्हॅल्यू पुट करून घेऊयात बघा. के ची व्हॅल्यू आपण 8 चा स्क्वेअर प्लस के एफ ची व्हॅल्यू काय, तर 6 चा स्क्वेअर. ठीक आहे. 8 चा स्क्वेअर 64, 6 चा स्क्वेअर 36. मी थोडस इकडे लिहिते बघा, एक मिनिट आपण हे इरेज करून घेऊयात थोडस. एफ इज इक्वल टू किती आलं, 100. आता 100 हा हे कशाचा स्क्वेअर रूट आहे, तर 100चा स्क्वेअर रूट आहे. 100 हे कशाचा स्क्वेअर रूट आहे, सॉरी, तर 10चा स्क्वेअर रूट आहे. बोलता बोलता होतं कधीतरी. ठीक आहे. स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल झालं. ईएफ इज इक्वल टू काय आलेला आहे, तर 10 आलेला आहे. तर आपल्याला आपण हे कशामध्ये काढलेलं आहे, किलोमीटर मध्ये काढलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला ईएफ हे अंतर भेटलेलं आहे बघा. ई आणि एफ मधलं अंतर किती असणार आहे, तर 10 किलोमीटर असणार आहे. तर आपला क्वेश्चन इथे संपलाय का, तर नाही. त्यांनी काय म्हटलंय, बिंदू ई पासून एफ हा किती दूर आहे. आता आपण अंतर काढले, पण कोणत्या दिशेने आहे हे आपलं अजून काढायचं राहिलेलं आहे. ठीक आहे. तर 10 कशामध्ये, तर 3 ऑप्शन मध्ये 10 आहे. आपल्याला दिशा माहित नाही, आपल्याला दिशा काढायची. तर दिशा ही कोणती दिशा असणार आहे, ईएफ ही दिशा कोणती आहे, तर बघा, आपण समजा दक्षिण समजली आणि ह्या साईडला काय, तर पश्चिम. काय येणार आहे, दक्षिण पश्चिम येणार. तर ऑप्शन क्रमांक 1 10 किलोमीटर दक्षिण पश्चिम हे आपलं उत्तर येत आहे बघा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात बघा. या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, आपण पहिल्यांदा क्वेश्चन वाचून घेऊयात. एका संख्येला 8 ने गुणले असता त्याच्या येणाऱ्या उत्तरामध्ये जर 99 मिळवले तर अंतिम उत्तर 171 येते, तर ती संख्या कोणती. आणि PSI पूर्व 2011 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे. सोपे क्वेश्चन असतात, फक्त आपण जसं क्वेश्चनची डिमांड दिलेली आहे तसं मांडणी करून घेऊयात. एका संख्येला 8 ने गुणले असतात, आपण ती संख्या काय मानूयात, तर एक्स मानूयात. आता ही एक संख्या एक्स आहे आणि त्याला गुणले 8 ने. 8 ने गुणले असता येणाऱ्या उत्तरामध्ये आपण 99 ऍड केले, तर येणारे उत्तर हे काय असणार आहे, 171 असणार आहे. तर आपल्याला ही ती संख्या कोणती, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काढायची. तर आपण हे समीकरण सोडून घेऊयात फक्त.
171. आता इकडे प्लस मध्ये आहे 99, ते तिकडे जाऊन काय होणार, मायनस होणार. तर 171 मधून आपण 99 मायनस केले, मायनस करून पहा उत्तर येईल 72. ठीक आहे. इथे 8x आहे, तर आपण x इकडे, आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची, 8 मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे डिवाइडला जाणार. तर x चं उत्तर काय येते बघा, याचं डिवाइड करून घ्या. नो, x इज इक्वल टू 9. म्हणजे आपण x म्हणजे काय म्हणलेलं, ती संख्या मांडलेली. तर x ची व्हॅल्यू म्हणजे ती संख्या कोणती आलेली आहे, तर 9 आलेली आहे. ऑप्शन मध्ये आपलं 9 कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 9. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. हा आहे ना नातेसंबंधाचा क्वेश्चन आहे. तर आपण पाहूयात काय म्हटलंय. एक माणूस एका महिलेला म्हणाला, तुझ्या आईच्या नवऱ्याची बहीण माझी आत्या आहे, त्या माणसाचे त्या महिलेशी काय नाते असू शकते. ठीक आहे. त्यांनी जसं म्हटलंय, सोपा क्वेश्चन आहे, आपण डायरेक्ट पण काढू शकतो. तरी आपण स्टेप बाय स्टेप जाऊन बघूयात. काय म्हटलंय, एक माणूस एका महिलेला म्हणाला. ठीक आहे, ती आपण महिला असं लिहून घेऊयात. महिलेला म्हणाला, तुझ्या आईच्या नवऱ्याची बहीण. ठीक आहे. या महिलेचं काय असणार आहे, आई आणि वडील दोन्ही असणार आहेत. आईचा नवरा म्हणजे या महिलेचा कोण असणार आहे, तर वडील असणार आहे. आणि वडिलाची बहीण म्हटलंय, तर वडिलाची बहीण म्हणजे या स्पेसिफिक व्यक्तीची कोण असणार आहे, ती तर ती असणार आहे आत्या. ठीक आहे. या पण व्यक्तीची आत्या येते आणि त्या एका माणसाची पण ती आत्या येते. म्हणजे हे काय असणार आहेत, तर भाऊ बहीण. काय असणार आहे, ह्या महिलेचा तो कोण असणार आहे, भाऊ. कारण याची पण आत्या येते आणि तिची पण आत्या येते, म्हणजे तो कोण असणार आहे, तिचा भाऊ असणार आहे. सोपं आहे. आपण हे डायरेक्ट तोंडी देखील उत्तर काढू शकत होतो, पण आपण तरी बेसिक पासून प्रत्येक स्टेप बाय स्टेप घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर भाऊ हे आपल्या ऑप्शन मध्ये काय, ऑप्शन क्रमांक 1 भाऊ. ठीक आहे. नेक्स्ट बघा, हे वयवारीचा क्वेश्चन आहे. आपण क्वेश्चन वाचून घेऊया. क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, 4 बहिणींच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची बेरीज 80 वर्ष होती, तर आजपासून 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असेल. तर त्यांनी काय दिले, 4 वर्षापूर्वीची वयाची बेरीज दिलेली आहे. तर पहिल्यांदा आपल्याला काय काढून घ्यायला लागेल, त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे आणि आजच्या वयापासून येणाऱ्या 15 वर्षामध्ये त्यांच्या वयाची बेरीज किती असणार आहे. हे तर पहिल्यांदा आपल्याला काय काढायला लागणार आहे, तर आजच्या वयाची बेरीज किती आहे हे काढून घ्यायला लागणार आहे. त्यांनी दिलं काय आहे ते पण लिहून घेऊयात. किती म्हटलंय, 5. 1 मिनिट. पाच वर्षापूर्वी 4 बहिणींच्या वयाची बेरीज किती म्हटलंय, तर ती येत आहे 80 वर्ष. तर आजच्या वयाची बेरीज तर पहिल्यांदा बघा आपल्याला काय काढून घ्यायला लागेल, तर आजच्या वयाची बेरीज. त्यांनी 5 वर्षापूर्वीची 4 बहिणींच्या वयांची बेरीज दिलेली आहे. तर आजच्या वयाची बेरीज काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर प्रत्येक बहिणीच्या वयामध्ये आपल्याला 5 वर्ष ऍड करायला लागतील. तर टोटल किती, 4 बहिणी आहेत, तर 4 गुणिले आपण 5 करणार, म्हणजे त्यांची आजच्या वयाची बेरीज येईल. ठीक आहे. तर आपण काय करणार, तर टोटल आहेत 4 बहिणी, त्यांची 5 वर्षापूर्वीची बेरीज त्या आजची काढण्यासाठी आपण मल्टिप्लिकेशन करत आहोत. किती येत आहे, 20 येत आहे. तर ते टोटल त्यांच्या वयाची बेरीज किती येईल, आता आपण 80 मध्ये ऍड करूयात 20. तर हे किती आली, त्यांची आजच्या वयाची बेरीज त्यांची येते 100 येते. तर आता क्वेश्चन संपलाय का आपला, तर नाही संपलाय. तर क्वेश्चन मध्ये त्यांनी काय म्हटलंय, की म्हटलंय आजपासून, आता आजचं वय निघालं, आजपासून 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असणार आहे. आजपासून 15 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती असणार आहे हे काढण्यासाठी आपण परत काय करणार आहे, 15 गुणिले 5 करणार. आपण इथं लिहूनच घेऊया. आपण स्टेप बाय स्टेप जातोय बघा, प्रत्येक गोष्ट लिहून घेत आहोत. प्रत्येक गोष्ट आपण प्रत्येक
स्टेप फॉलो करत आहोत. ठीक आहे, 15 वर्षानंतर. तर आपण त्यासाठी काय करणार, 15 गुणुले 4 का घेताय तर 4 बहिणी आहेत, 15 चोक 60. म्हणजे आजच्या वयामध्ये आपण 60 ऍड करूयात, म्हणजे त्यांचं काय निघणार, 15 वर्षानंतरच्या वयाची बेरीज. तर किती, 100 अधिक 60 काय येत आहे, 160. ठीक आहे, 160 आपल्या ऑप्शन मध्ये काय कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे बघा, आपण ज्यावेळेस क्वेश्चन सोडत असतो तेव्हा आपल्याला एवढं सगळं लिहायची गरज नाही. आपण हे कसं समजण्यासाठी आपण लिहून घेतोय. आपण डायरेक्ट हे कॅल्क्युलेशन करू शकतो, पण आपण सर्वांना समजण्यासाठी आपण प्रत्येक स्टेप लिहून घेत आहोत बघा. ठीक आहे, समजलं. आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. हा, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, हे काम आणि वेळेचा क्वेश्चन आहे. तर त्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय, क्वेश्चन वाचून घेऊया. 16 कामगारांना 100 साड्या विणायला 21 दिवस लागतात, तर 200 साड्या 12 दिवसात विणायला किती कामगार लागतील, असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, क्वेश्चन जसं म्हटलंय आपण क्वेश्चन नुसार लिहून घेऊयात. आपण समजा कामगारांना यम मानू. ठीक आहे, एम इज इक्वल टू काय, आपण प्रत्येक गोष्ट लिहून घेतोय समजण्यासाठी. आपण क्वेश्चन सोडवताना, एक्झाम मध्ये सोडवताना अशी प्रत्येक गोष्ट लिहून घ्यायला वेळ नसतो, पण प्रॅक्टिस नुसार ही गोष्ट आपली फास्ट आपल्याला कॅल्क्युलेशन जमतं. पण सुरुवातीला ज्यावेळेस आपण गणित समजून घेतो त्यावेळेस आपल्याला बेसिक पासूनच सगळ्या गोष्टी शिकायला लागतात. त्यासाठी आपण सर्व गोष्टी लिहून घेतात. आपण कामगाराला यम म्हटलं किंवा मेम म्हटलं. ठीक आहे, तर आपण वर्कला किती दिवस लागतील त्याला डे म्हणूयात आपण. आणि कामाला आपण काय म्हणूयात, वर्क म्हणू. किती दिवस वर्कला आपण काय म्हणूयात, किती काम आहे त्याला आपण म्हणू. ठीक आहे, तर आपला फॉर्म्युला काय राहील, M2 D2 डिवायडेड बाय W2. ठीक आहे, आपण व्हॅल्यू पुट करून घेऊयात. तर आपल्याला काय म्हटलंय, पहिल्या याच्यामध्ये दिलंय की 16 कामगारांना 21 दिवस लागतील किती, 100 साड्या विणायला. तर दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला M2 काढायचं, किती कामगार लागतील. तर त्यांनी काय दिलेले, दिवस किती दिलेले, तर 12 दिवस दिलेले आहेत. आणि वर्क किती आहेत, तर आहे वर्क आहे 200 साड्या. ठीक आहे, आपल्याला काढायचं M2 म्हणजे किती दिवस लागतील हे काढायचंय फक्त. तर आपण डायरेक्ट इथं कॅल्क्युलेशन बघा करू शकतो, पण ठीक आहे आपण स्टेप वाईज स्टेप जाऊयात. इकडच्या व्हॅल्यू सर्व आपण इकडे शिफ्ट करून घेऊयात. इज इक्वल टू M2 म्हटलंय. ठीक आहे, दोन्ही 200, ह्याला काही तिन्ही बेनी भाग 2 भाग जातोय 16. परत इथे काय होतंय, तर 2 भाग जातोय 8. ठीक आहे, परत इथे 3 भाग जातोय 21. तर इथं काय राहिले बघा, तर इथं राहतंय 4 7 28 इज इक्वल टू M2. हे आपण हे सॉल्व्ह केल्यानंतर एवढं राहतंय. ठीक आहे, कॅल्क्युलेशन सोपं आहे, पण तरी आपण लिहून घेतोय. अठ्ठावीस दोन्ही किती आलं, 56. तर M2 ची व्हॅल्यू काय आली, 56. M2 म्हणजे आपण M ला काय मानलेलं आहे, तर कामगार किती कामगार लागतील, तर 56 कामगार लागतील. तर आपल्या ऑप्शन मध्ये 56 कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 1 56. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट क्वेश्चन. सरासरीचा क्वेश्चन आहे बघा. 25 ते 45च्या संख्यामधील मूळ संख्येची सरासरी किती हे विचारलेलं आहे.
तर आधी आपल्याला 25 ते 45 मधल्या मूळ संख्या ह्या लिहून घ्यायला लागतील. पहिली 25 ते 45 मधल्या मूळ संख्या कोणत्या असतील? तर एक असेल 29 असेल, त्यानंतर काय असेल बघा 31, त्यानंतर बघा 37 एक येईल बघा, 41 एक येईल आणि येईल 43. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त कोणत्या मूळ संख्या येत आहेत का? तर नाही, याच फक्त 5 मूळ संख्या 25 ते 45 मध्ये येतात. तर सरासरी काढायला सांगितली. सरासरी म्हणजे काय म्हटलंय, तर दिलेल्या संख्यांची सरासरीचा फॉर्म्युला काय असतो, दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या असतं. ठीक आहे, तर आपण दिलेल्या संख्येची फॉर्म्युल्यानुसार आपण दिलेल्या संख्यांची बेरीज करून घेऊयात. तर एकूण संख्या किती आहेत, तर 5 संख्या आहेत. तर बेरीज करून घ्या. आपण इथे संख्या लिहून घेऊयात. मी पण तुमच्या सोबतच सॉल्व्ह करत आहे, तुम्ही पण कॅल्क्युलेशन करून घ्या. ठीक आहे, तर 181 येतंय. 181 भागिले आपल्याला काय करायचंय, 5 करायचंय. तर काय इथं 5 ने भाग घाला, काय येते बघा, 5 त्रिक 15 राहिलं किती, परत 3 राहते, 5 30 राहिलं काय राहते, तर 1 राहते, 5 दोन्ही 10, तर 36.2 हे उत्तर येते. तर 36.2 हे आपल्या याच्या ऑप्शन मध्ये आहे का बघा, तर 36.2 आलेलं आहे बघा. हे सॉल्व्ह केल्यानंतर ह्याची सरासरी 36.2 येते. तर आपल्या ऑप्शन मध्ये 36.2 आहे का, तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 36.2. सोपा आहे. सरासरीचा फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवा, त्यानुसार फक्त व्हॅल्यू पुट करायच्या, उत्तर डायरेक्ट येणार. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. याच्यामध्ये काय म्हटलंय बघा, फर्निचरच्या 3 वस्तूंची सरासरी किंमत रुपये 15,000 आहे. जर त्या वस्तूंच्या किमतीचे गुणोत्तर 5:5 5:7 असे असेल तर सर्वात स्वस्त वस्तूंची किंमत किती हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा इथे त्यांनी रेशो दिलेला आहे, त्यासाठी आपण वस्तूंची किमती काय मानून घेऊयात, 3x 5x आणि 7x अशा आपण विविध वस्तूंच्या किमती काढून घेतल्या. तर यापैकी त्यांच्यामधली सर्वात स्वस्त किंमत कोणती, वस्तू कोणती हे आपल्याला काढायचं आहे. तर त्यांनी दिलेल्यानुसार आपण पुट करून घेऊयात. तर काय म्हटलेलं आहे, जर त्या वस्तूंच्या किमतीचे गुणोत्तर असेल तर सर्वात स्वस्त वस्तूंची किंमत किती, सरासरी किंमत, ह्यांची सरासरी काढायचं असलं की आपल्याला माहितीये काय करायचं, एकूण वस्तू ज्या वस्तू आहेत त्यांची बेरीज करायची आणि एकूण वस्तूंनी डिवाइड करायचं. एकूण वस्तू किती आहेत, 3 आहेत. तर त्यांची सरासरी त्यांनी ऑलरेडी किती दिलेली आहे, तर 15,000 दिलेले आहेत. आपल्याला हे फक्त सॉल्व्ह करून घ्यायचंय. तर बघा ह्यांची ऍडिशन केली तर किती येईल, काय येईल, तर 15x येत आहे. 15x भागिले 3. हे आपण कॅल्क्युलेशन फास्ट पण करू शकतो, पण आपण फास्ट जात नाही आहोत, आपण प्रत्येक स्टेप बघत आहोत, त्याच्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप कॅल्क्युलेशन करून घेता. ठीक आहे, आपल्याला x ची किंमत काढायची आहे, तर आपण सर्व तिकडे शिफ्ट करून घेऊयात. ठीक आहे, इकडे आलं हे डिवाइडला, इकडे आलं मल्टिप्लिकेशनला, आणि जे वरती आहे मल्टिप्लिकेशनला ते होणार डिवाइड. आपण 15 ने याला भाग जातोय का, तर जातोय. 15 1 15. तर काय आलं, 1000 गुणिले 3 म्हणजे x. आपण काय आलं, x ची व्हॅल्यू किती येते, तर 3000 येते. ठीक आहे, आपण ह्या वस्तूंची किंमत x च्या फॉर्मेट मध्ये मानलेल्या होत्या. तर आपल्या ह्या वस्तूंची किंमत काढण्यासाठी आता आपल्याकडे x ची व्हॅल्यू आहे, तर आपण x ची व्हॅल्यू पुट करून घेऊयात. ठीक आहे, आपण कुठे लिहूयात, एक मिनिट मी हे थोडंसं इरेज करून घेते. ठीक आहे, आपल्याकडे x ची व्हॅल्यू आहे, फक्त आपण पुट करून घेऊया. 3x इज इक्वल टू 3 इंटू 3000. काय उत्तर काय असणार, उत्तर काय येईल याचं, तर उत्तर येईल 9000. सोपं आहे बघा. 5x, फक्त x ची व्हॅल्यू पुट करायची आपल्याला.
ठीक आहे, आपल्या समोर आहेत. तर सगळ्यात कमी व्हॅल्यू कोणती आहे, तर 3x ची व्हॅल्यू म्हणजे कशाची आलेली आहे आपल्याला, तर काय आलेली आहे, 3x ची व्हॅल्यू आलेली आहे तर 9000. सगळ्यात कमी व्हॅल्यू काय आहे, सर्वात कमी किमतीची वस्तू कितीची आहे, तर 9000 ची. तर 9000 आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 9000. ठीक आहे, सोपं आहे, फक्त फॉर्म्युला मध्ये पुट करायचं, कॅल्क्युलेशन न चुकता करायचं, झालं, उत्तर येतं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. काय म्हटलं आहे, त्रिकोणाच्या दोन कोणांची मापे 62.6 अंश आणि 56.7 अंश आहेत, तर त्याच्या तिसऱ्या कोणाचे माप किती. दोन कोण दिलेले आहे आणि तिसऱ्या कोणाची कोण किती हे विचारलेलं आहे. तर आपल्या सगळ्यांना काय माहिती असतं की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापाची बेरीज किती येते, तर 180. ठीक आहे, आपण ते जसं दिलंय तसं लिहून घ्या. अँगल ए आपण मानूयात, अँगल ए अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू किती, 180 डिग्री. ठीक आहे, तर मग आपल्याला दोन माहिती आहेत, तर आपण दोन अँगलची किंमत पुट करून घेऊयात. ठीक आहे, आपण ऍडिशन करून घ्या बघा याची. काय ती ऍडिशन, तर अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे, अँगल सी म्हणजे थर्ड अँगल आपल्याला काढायचा आहे. 180 डिग्री मधून मायनस करून घ्या 119 मायनस 3 डिग्री. तर ठीक आहे, 180 मधून मायनस करून घ्या. तर ठीक आहे, उत्तर काय येते आपलं, अँगल सी इज इक्वल टू येते 60.7 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, आपला हा तिसरा अँगल निघालेला आहे. त्यांनी विचारलेलं पण तेच आहे की तिसऱ्या कोणाचे माप किती, तर तिसऱ्या कोणाचं माप येते आपल्याला 60.7 डिग्री. तर 60.7 डिग्री आपल्या ऑप्शन मध्ये कुठे आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 60.7 डिग्री. ठीक आहे, सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. काय म्हटलं याच्यामध्ये, 1600चे 60% हे क्षच्या 80% इतकेच आहेत, तर श ची किंमत किती. ठीक आहे, आपण काय क्ष साठी मानू काय, तर एक्स म्हणूयात क्षला, आणि जसं क्वेश्चन मध्ये म्हटलंय तसं लिहून घेऊयात. तर 1600चे 60%. ठीक आहे, आपण 1600चे 60% असं लिहू शकतो का, 60 डिवायडेड बाय 100. ठीक आहे, तर लिहू शकतो. कोणाच्या बरोबर आहे, तर क्षच्या 80%. आपण क्ष साठी एक्स मानूयात 80%. आपण 80%ला 80 डिवायडेड बाय 100 असं पण लिहू शकतो. आता आपल्याला फक्त हे कॅल्क्युलेशन करायचं आहे, आपल्याला एक क्वेश्चन डायरेक्ट किंमत मिळणार कॅल्क्युलेशन केल्यानंतर. ठीक आहे, आपण नेहमीप्रमाणे स्टेप बाय स्टेप सर्व कॅल्क्युलेशन करून घेणार. ठीक आहे, आपण इकडे हे करून घेऊयात. तिथं 3 येईल डिवायडेड बाय 8 येणार इज इक्वल टू एक्स येणार. 8 8 2 16 म्हणजे हे 20 गुणुले 6 गुणुले 10 असं काही येईल. तर मग आपण काय करणार आहे, 120 गुणुले 10 इज इक्वल टू एक्स म्हणजेच किती येईल बघा, तर डायरेक्ट येते 1200 येते. ठीक आहे, एक्स ची किंमत आली 1200. म्हणजेच आपण एक्स म्हणजेच काय म्हणलेलं, क्ष, आणि त्यांनी विचारले काय, क्ष ची किंमत. क्ष ची किंमत काय आली आपली 1200. ठीक आहे, सोपं आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. तर हे हे क्वेश्चन आहे, कॉम्बिनेशनचा क्वेश्चन आहे बघा. तर काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये, 6 पुरुष व 5 महिला यांच्या गटामधून 5 सदस्यीय समिती स्थापन करायची आहे, तर त्या समितीमध्ये 3 पुरुष आणि 2 महिला असतील, तर अशी समिती किती प्रकारे तयार करता येतील. हे कॉम्बिनेशनचा क्वेश्चन आहे. जशी माहिती दिली आहे त्याप्रमाणे आपण कॉम्बिनेशन करून घेऊयात. तर काय म्हटलेलं आहे त्यांनी, तर पाहूयात की 6 पुरुष व 6 महिला यांच्या गटामधून 5 सदस्यीय समिती स्थापन करायची आहे. ठीक आहे, आपण सी कॉम्बिनेशन लिहूयात. तर टोटल किती, 6 पुरुष आहेत,
तर 6 पुरुषांमधून आपल्याला कमीत कमी किती पुरुष घ्यायचे आहेत आपल्याला काय म्हटलंय त्यांनी, तर या समितीमध्ये किती पुरुष असणार आहेत, तर 3 पुरुष असणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणलंय, महिलांच्या बाबतीत म्हणलंय तर किती, 5 महिला. 5 महिलांमधून आपल्याला किती महिला घ्यायच्यात, तर 2 घ्यायच्यात. हा आपण कॉम्बिनेशन करून घेतलं, तर हे कॉम्बिनेशन फक्त आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचंय. ठीक आहे. खाली बेसला जी संख्या असते त्या संख्येनुसार डायरेक्शन फॉलो करून आपण तेवढ्याच संख्येने बॅक घ्यायचं. ठीक आहे. तर आता इथे किती, 3, तर आपण 6 ला काय करणार, 3 वेळा बॅक करणार. 6, 5 आणि 4, 3 वेळा बॅक केलं. आणि 3 ला सुद्धा 3 वेळा बॅक करायचं. 3 गुणिले 2 गुणिले 1. आता इकडे पण सेम करणार आहे आपण. काय करणार आहे, तर 5 ला 2 वेळा बॅक करणार कारण बेसला 2 आहे. 5 गुणिले 4 आणि 2 ला पण 2 वेळा बॅक करणार. 2 गुणिले 1. आता आपल्याला फक्त हे सॉल्व्ह करायचं, बेसिक आहे. करून 20 गुणिले 10. ठीक आहे. 20 गुणिले 10 करायचं आपल्याला. तर 20 गुणिले 10 येते, आपलं उत्तर येते 200. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर डायरेक्ट 200 उत्तर येते. तर आपल्या ऑप्शन मध्ये 200 कोणता ऑप्शन आहे, तर ऑप्शन क्रमांक 4 200. फक्त फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करायचे, कॉम्बिनेशन बनवायचे आणि डायरेक्ट उत्तर येणार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. बघा मित्रांनो, आज आपण काही मिक्स क्वेश्चन घेतलेले आहेत. असंच आपण ही सिरीज पुढे चालू ठेवणार आहे. तर रोज युट्यूब वरती 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये लाईव्ह आपण लेक्चर हे घेणार आहेत. आपले काय म्हणतात, मॅथ्स आणि रिझनिंगचे क्वेश्चन आपण रोज लाईव्ह घेणार आहोत 9:30 ते 10:30 या वेळेमध्ये. तर सर्वांनी लाईव्ह हे क्वेश्चन बघा. ठीक आहे. धन्यवाद.